नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज जो रेसिपीज आपण बनवणार आहोत त्या आहेत मेक्सिकन केसादियाज। केसादियाज म्हणजे चक्क मक्याच्या पिठाच्या पोळ्या। त्याच्यामध्ये आपण राजमाचं स्टफिंग घालणार आहोत आणि त्याला सर्व करणार आहोत गुआकामोल आणि साल्सा बरोबर। तर चला चालू करूया या रेसिपीज बनवायला। तर केसादियाजसाठी आपल्याला ज्या टॉर्टियाज पाहिजे त्याच्यासाठी आपण एका परातीमध्ये घेऊया हे मक्याचं पीठ आणि त्याच्यामध्ये घालूया मैदा। याच्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ आणि हळद, पण हळद अशी कच्ची घालायची नाहीये, तर त्याला थोडंसं शिजवून घालायचे। त्याच्यासाठी पॅन मध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेऊया आणि तेलात हळद टाकून त्याला थोडं शिजवून घेऊया। याला मिक्स करायचंय आणि साधारणपणे 30 ते 40 सेकंद आपण हे शिजवून घेणार आहोत। जास्त नाही, जर जास्त शिजवलं तर हे आपलं जे मिश्रण आहे ते करपेल। आता हे जे मिश्रण आहे ते आपण मैद्याच्या मिश्रणात घालूया आणि आता पाणी घालून हळूहळू याचं पीठ मळून घेऊया। आपलं जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे, छान मऊ हे पीठ आहे। त्याला आपण साधारणपणे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवूया आणि राजमाचं जे स्टफिंग आहे ते बनवून घेऊया। ते बनवण्यासाठी एका पॅन मध्ये गरम करूया तेल। मी याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइलचा वापर केलाय आणि ऑलिव्ह ऑइल गरम झालं की याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकूया आणि याला व्यवस्थित परतून घेऊया। लसूण चांगला परतला गेल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा आणि याला पण साधारण आपण 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहोत। याला जास्त शिजवायचं नाहीये, थोडासा कच्चा राहिला तरी चालेल। कांदा शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया आणि त्याच्याच बरोबर आपण टाकून घेऊया मीठ आणि ह्याला पण साधारणपणे 3 ते 4 मिनिटं शिजवून देऊया। कांदा आणि टोमॅटो परतला गेल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया उकडलेला राजमा। ह्याच्यामध्ये आता आपण टाकूया पॅप्रिका, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी आंबटगोड टेस्ट येण्यासाठी टोमॅटोचा केचप। याला आपण आता मिक्स करूया। आपलं राजमाचं मिक्सचर रेडी आहे। याला आता गॅस बंद करून आपण बाजूला ठेवूया आणि थोडंसं थंड होऊन देऊया। आता जे गुआकामोल आहे ते बनवण्यासाठी माझ्याकडे हे अवाकाडो आहे, हे पिकलेलं अवाकाडो आहे। त्याला आता आपण कापून घेऊया। त्याच्या आतमध्ये मोठी अशी बी असते, त्याच्यामुळे याला असं अर्ध कापून असं नुसतं फिरवायचं। फिरवल्यानंतर ही बी अशी निघते आणि हा जो आतला गर आहे तो आपण एका बोलमध्ये काढून घेऊया। गर काढल्यानंतर एका फोकनी ह्याला असं चांगलं मॅश करून घ्यायचं। तर आपलं हे जे अवाकाडो आहे ते आता छान मॅश झाले। याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा, टोमॅटोच्या आपण बिया काढून टाकलेत आणि त्याला बारीक कापून घेतले। बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या त्यांना पण आपण बारीक चिरून घेतले, लिंबाचा रस, याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर याला साधारणपणे अर्धा तासापर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। आता टोमॅटोचा साल्सा बनवण्यासाठी एका बोलमध्ये घेऊया हे बारीक चिरलेले टोमॅटो। जसं मी तुम्हाला सांगितलं तसं ह्याच्या बिया काढून याला बारीक कापून घेतलेला आहे, म्हणजे याला फार जास्त पाणी सुटत नाही। बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, मीठ, थोडंसं टोमॅटो केचप आणि हा जो बाजारामध्ये टबॅस्को सॉस मिळतो तो पण मी थोडासा घालणार आहे। हे सगळे जिन्नस घातल्यानंतर ह्याला मिक्स करून घेऊया आणि हा जो आपला साल्सा आहे तो रेडी आहे। याला आपण साधारणपणे अर्धा तासापर्यंत फ्रीजमध्ये ठेवून देऊया। आपलं हे जे पीठ आहे त्याला आपण साधारणपणे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवलं होतं। याचे करूया छोटे छोटे गोळे आणि त्यांना पातळ असं लाटून घेऊया। थोडंसं खाली मैदा टाकूया आणि ह्याला पातळ असं आपण आता लाटून घेणार आहोत। आपल्या पोळ्या सगळ्या तयार आहेत। आता ह्याला आपण गरम तव्यावर भाजून घेऊया। अगदी पूर्णपणे ह्याला आपण भाजून घेणार नाही आहोत, थोड्याशा आपण ह्याला कच्चाच ठेवायचं आहे।
आपली पोळी आता भाजून तयार आहे, याला ठेवूया बाजूला आणि अशाच प्रकारे बाकीच्या ज्या पोळ्या आहेत त्या पण भाजून घेऊया. आता आपल्या पोळ्या तयार आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, गरम तव्यावरतीच एक पोळी अशी टाकायची आहे आणि त्याच्यावर आपण हे जे राजमाचं स्टफिंग बनवलं होतं ते पसरवून घ्यायचं. राजमाचं स्टफिंग टाकल्यानंतर ह्याच्यावर आपण टाकूया किसलेलं चीज आणि ह्याच्यावर अजून एक पोळी ठेवूया आणि याला थोडंसं दाबून घेऊया. गॅस कमी ठेवायचा आहे आणि ह्याच्या बाजूनी तेल सोडूया आणि याला साधारणपणे 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया. एक बाजू शिजल्यानंतर ह्याला पण आता असं उलटून घेऊया आणि दुसरी बाजू पण साधारणपणे 2 ते 3 मिनिटं शिजवून देऊया. आपल्या quesadillas आता तयार आहेत. याला आपण चॉपिंग बोर्डवर काढून घेऊया आणि कापून घेऊया. कापण्यासाठी माझ्याकडे पिझ्झा कटर आहे, त्याचे आपण आता 4 तुकडे करून घेऊया. आपल्या quesadillas तयार आहेत. त्याचप्रमाणे गुआकामोल आणि साल्साला आपण फ्रीजमध्ये साधारणपणे अर्धा तास ठेवलं होतं, ते पण छान थंड झाले. आता याला आपण सर्व करूया. सगळ्यात आधी प्लॅटरवर ठेवूया या quesadillas आणि हे जे छोटे बोल्स आहेत त्याच्यामध्ये आता आपण टाकूया साल्सा आणि गुआकामोल. quesadillas, साल्सा आणि गुआकामोल तिन्ही अगदी सोप्या मेक्सिकन रेसिपीज. जर ह्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.